हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. एक न्यू फर्टिलायझर घरात जे अवेलेबल आहे त्यातनंच बनवणार आहे. उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपण सगळेही प्रिफर करतो बटर मिल्क, ताक, दही. आपल्या बॉडीला ओव्हरऑल हायड्रेशन मिळावं, हीट बाहेर पडावी. सो तसंच या प्लांटसाठी पण लागतं. सो त्याच्यासाठी एक ताकातनं बनवलेलं फर्टिलायझर आहे, त्याच्याबद्दल मी आज शेअर करते. ही बॉटल बघताय, हिच्यामध्ये ताक आणि ब्लॅक सॉल्ट म्हणजे सोंदा नमक जे आपण म्हणतो ते टाकलेलं आहे आणि साधारण हे 10 दिवस ठेवलेलं आहे. हे 10 दिवसापूर्वी माझ्या या प्लांटला दिलं होतं. तुम्ही बघताय फ्रुटिंग सुरू झालं आहे. सो हे फर्टिलायझर जे आहे ते आपल्या प्लांटला ओव्हरऑल ग्रोथला उपयोगी पडतं आणि स्पेशली समरमध्ये त्यांचे रूट्सपासून, स्टेमपासून ते लीव्स, फ्रुटिंगपर्यंत हे हेल्प होतं. सो ओव्हरऑल इट्स अ रिअली व्हेरी नाईस फर्टिलायझर. तर बघूयात, चला आपण हे कसं बनवलं होतं आणि कसं द्यायचं प्लांट्सला. महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली, हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आहे ते आपल्या प्लांट्सला समरमध्ये बूस्ट करतं. त्याच्यामुळे फ्लावरिंग आणि फ्रुटिंगलाही उपयोगी पडतं आणि स्पेशली बेलाचे जे प्लांट्स आहेत, जसं की इथे तुम्ही बघताय हे कारलं आहे. सो ह्यालाही खूप बेनिफिशियल होतं. फ्रुटिंग खूप छान होते. त्याचे रिझल्ट्स तर नक्कीच मी शेअर करेन, पण हे खूप महत्त्वाचं आहे प्लांटसाठी समरमध्ये. ह्याच्याने कॅल्शियम्स होतात, नायट्रोजन, फॉस्फरस ह्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड आहे आणि आपण जे ब्लॅक सॉल्ट टाकतो त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत. सो ते आपल्या सॉईलला छान बूस्ट करतात. सो चला तर मग देऊयात हे प्लांट्सला आपण आता. सो गाईज, आपण काय केलं आहे, ताक किंवा दहीमध्ये पाणी टाकून जे आपण ताक बनवतो घरी, ते ताक साधारण 8 दिवस ताक एका बॉटलमध्ये, हे अर्धा लिटर ताक आहे. अर्धा लिटर ताक, त्याच्यामध्ये अर्धा लिटर ताक आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळा नमक किंवा आपण सेंदा नमक जे म्हणतो ते त्यात टाका. ते छान मिक्स करा आणि ते साधारण 8 दिवस तुम्ही त्याला असंच बॉटलला झाकण लावून किंवा कशात तुम्ही ठेवत असाल त्यात ठेवा आणि रोज एक दिवसातनं एकदा असं हलवायचं आणि त्याचं छान असं फर्टिलायझर तयार होतं, छान फर्मेंट होतं ते. आणि मग त्याच्यामध्ये साधारण 5 पट पाणी घ्यायचं. तर हे साधारण अर्धा लिटर आहे, तर त्याचे 5 पट मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि ते छान असं मिक्स करायचं. हे आपलं फर्टिलायझर रेडी आहे. आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे आपण वापरतो आपल्या किचनमध्ये, त्याच्यातनंच आपण फर्टिलायझर बनवतो. हाच आपला मेन उद्देश आहे. ऑर्गॅनिकच द्यायचं आहे, त्यामुळे प्लांटची ग्रोथ चांगली होते. केमिकल फर्टिलायझर्स आपण बिलकुल यूज करणार नाही आहोत. हे जे फर्टिलायझर केलेलं आहे हे तुम्ही साधारण 10 दिवसाच्या गॅपनी बनवू शकता. म्हणजे आज मी आता ही बॉटल एम्प्टी केली आहे, फर्टिलायझर यूज केलं आहे, तर मे बी संध्याकाळी मी परत ही बॉटल भरेल आणि 10 डेजसाठी ठेवून परत सेम प्रोसेस होईल. सो महिन्यातनं 3दा द्या तुम्ही. हे तुम्ही छोट्या प्लांट्स म्हणजे ज्यांचं जसं तुम्ही ट्रान्सप्लांट केलं आहे त्या प्लांट्सपासून ते मोठे फ्रुटिंग प्लांट्सपर्यंत तुम्ही देऊ शकता. ही ओव्हरऑल ग्रोथला उपयोगी पडते. सो करून बघा हे. मला तर खूप बेनिफिट दिला आहे ह्या प्लांट्सनी. म्हणजे माझे जे छोटे सॅपलिंग्स होते ते पण छान रूट्स डेव्हलप झाले त्याचे आणि जे मोठे प्लांट्स आहेत त्याला फ्रुटिंगही छान झालेलं आहे. सो चला तर मग देऊयात आणि तुम्हीही हे ट्राय करून बघा तुमच्या इथे. काही अडलं, काही क्वेरीज असतील तर मला कधीही मेसेज करा. आय एम ऑलवेज देअर टू हेल्प यू आउट. बट ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. गार्डनिंग खूप सोपं आहे, तुम्ही इझिली करू शकता आणि तुम्हाला रिझल्ट्सही इझिली मिळतील. सो चला मग देऊयात आपण आपल्या प्लांट्सला हे. सो आपण आता फर्टिलायझर देऊयात. त्याच्या आधी ना आपण थोडी माती मोकळी करूया, सो दॅट फर्टिलायझर जे आपण देऊ ते एंडपर्यंत जाईल. सॉरी गाईज, मी लेफ्टी आहे, सो कॅमेराच्या अँगलमुळे थोडासा इश्यू येऊ शकतो. तर हे आपण आपल्या सगळ्याच प्लांट्समध्ये करणार आहे. थोडंसं साईडनी माती मोकळी करून घेऊया. हे दरवेळेस देताना ना रूट्स मातीच्या इथे द्यायचं. ठीक आहे.
सो गाईज आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. स्टे ट्यून फॉर मोर सच टिप्स अँड मोर व्हिडिओज. You can message me, tell me anytime when you need any help. Thank you. Happy gardening.